जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनला असून आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी झाले। भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय राहावा त्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपूर्ण देशभर सुरू आहे। जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारतात शांतता असून सर्व काही व्यवस्थित सुरू आहे। अशा परिस्थितीत फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या काँग्रेसने लोकांची दिशाभूल करण्याचा डाव आखलाय। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार देशाला प्रगतीपथावर नेत आहे, असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। करवीर तालुक्यातील सांगरूळ शिये परिते मंडळातील भाजप कार्यकर्त्यांसाठी बालिंगा इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। याचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी या अभियानाची माहिती दिली। देशाच्या विकासासाठी पंडित दीनदयाळ, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान आहे। 2047 साली विकसित भारताचं ध्येय पूर्ण झालेलं असेल। भाजपनं 10 कोटी घरात शौचालयं उभी केली, 10 कोटी घरात उज्ज्वला गॅस दिले, जलजीवन मिशन योजना सुरू केली, 4 कोटी घरकुलं पूर्ण झाली तर आणखी 3 कोटी घरकुलं उभारली जातील। याउलट काँग्रेसच्या काळात 35 कोटी जनतेला 2 वेळचं अन्नधान्यही मिळत नव्हतं। काँग्रेसच्या काळात 2G 3G घोटाळा, कोळसा घोटाळा, अनेक अपहार आणि घोटाळे झाले। त्यामुळे जनतेनंच देशात सत्तांतर घडवलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारनं देशातील पायाभूत सुविधांमध्ये भर टाकली। जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनला असून डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, हर घर में नल, घर तिथं शौचालय अशा अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नातून देशातील 25 कोटीपेक्षा अधिक कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वर आल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, संभाजी पाटील, अमर जत्राटे, हंबीरराव पाटील, संताजी घोरपडे, बूथ प्रमुख विकास पाटील, सतीश पाटील, सुशीला पाटील, नवनाथ पवार, प्रकाश पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।